आपला प्रॉब्लेम काय आपल्या लोकांचा सगळ्यांचा आणि US मेंटॅलिटी वेगळी कशी आहे सांगतो. आयडियाला व्हॅलिडेट कसं करायचं. आपल्या इथं काय होतं की 4 मित्र भेटतात, आज आपल्याला सुचलं हे बनवायचंय आणि चालू होतात. हे सगळ्यात चुकीचं. कुठलीही आयडिया असेल ना त्याला मार्केट आहे का आणि ती आयडिया व्हॅलिडेट करायला लागते. म्हणजे काय, ट्रेंड चालली आहे ना, गव्हर्नमेंट कुठे पैसे टाकतंय की हा प्रॉडक्ट चालेल का, आत्ता चालेल का, नंतर चालेल, कोण युजर आहे, काय आहे हे. दॅट इज वन वे ऑफ डुईंग इट. ओके. अनफॉर्च्युनेटली स्मॉल स्केलवर तसं काही नाही आहे. कुठलीही गोष्ट आधी छोट्या स्वरूपात चालू करा, हो ती वर्कआउट करा हो, आणि नंतर मग त्याच्यामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट. 100%. 100पैकी एकच जण सक्सेस होतो, 100 फेल होऊन जातं. बँकेतनं घ्यायचं का VC कडनं घ्यायचं, याला दोघांना प्लस मायनस आहे. तुमच्या आयुष्यातला मेंटर कोण होता, पण असा एखादा व्यक्ती की जो तुमच्या खूप जवळचा आहे, त्याच्याकडून पासून तुम्ही खूप शिकले? माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज. खरंच आहे की म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत की आपण त्या शिकू शकतो, हो. प्रॅक्टिकल लाईफमध्ये त्या उतरवू शकतो. खरं तर ही गोष्ट म्हणजे मला पण शिकायला मिळाली आजच्या बोलण्यातून की जो बिझनेसमॅन असतो ना तो आपल्या बिझनेसवर जास्त प्रेम करतो. पैसे कसे मागायचे, पैसे कसे मागायचे, आणि पैसे नाही मागितलं तर बिझनेस जाणार आहे. बरोबर. आणि जर तुमचं पिंड नसेल पैसे मागायचं तर असा माणूस बघा तो पैसे मागू शकतो, पण पैसे मागा, बिझनेस वाचवायचा आहे. लोन काढून बिझनेस करावा का?